मध्यवर्ती सहकारी बँकेची 31 मार्च 2026 ची बॅलन्स शीट आणि गेल्या 10 वर्षामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलेली प्रगती याची सर्वांना माहिती व्हावी यासाठी आज आपण पत्रकार मित्राला आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या आमच्या सर्वांना इथं या ठिकाणी निमंत्रण दिले. मोठ्या संख्येनं आलेले ते उपस्थित आहेत त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मला अतिशय सांगायला आनंद आहे की या वर्षीचा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ढोबळ नफा हा 53,75,00,000 रुपये आहे. त्याचा आता आपल्याला वैधानिक तरतुदी करावी लागतात वेगवेगळ्या टॅक्स लागू नये म्हणून. ते केल्यानंतर 7,15,00,000च्या वर द्यायला निव्वळ नफा मिळाला. मला सांगायला अतिशय आनंद आहे की खूप चांगली प्रगती आपण केली. या संचालक मंडळाच्या काळामध्येच आपण डाटा सेंटर उभं केलं. आज आपण 3 नवीन इमारती बांधतोय. भोकरची इमारत आता उद्या 24 तारखेला तिचं उद्घाटन आहे. सहकार मंत्री आणि अशोकराव ते येत आहेत. बिलोलीची इमारत झाली, नायगावची इमारत होते आणि तालुक्याचे जेवढे ठिकाण आहेत त्या ठिकाणी आम्ही ATM मशीन बसवलेले आहेत आणि 2 मोबाईल व्हॅन ज्याला म्हणतात आपण ATMचे त्याही आपण सुरू केले. आता आमची नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक ही मराठवाड्यातली नंबर 2 ची बँक आहे. लातूर ही पहिल्या नंबरवर आहे आणि आज आपण सर्व दृष्टीनं आपली जर बॅलन्स शीट आपण पाहिली तर आपण नंबर 2 वर आहोत. म्हणून गेल्या 2-2.5 वर्षापासून चेअरमन या नात्यानं मी काम करत असताना आमचे उपाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर असतील या ठिकाणी आहेत, ते सर्व संचालक आहेत. काही आज उपस्थित राहू शकले नाहीत कारण आज लोकसभेचं अधिवेशन असल्यामुळं आमचे बंडू चव्हाण, नागेश पाटील दिल्लीला त्यांना जावं लागलं. म्हणून त्या सर्वांचं सहकार्य मिळालं आणि आमच्या कर्मचारी मित्रांनी खूप चांगलं काम केलं. तसं आमच्या कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी आहे, 160-165 आहे. गव्हर्नमेंटच्या सँक्शन स्टेट प्रमाणे जवळपास 550 पाहिजे. तरी पण तेवढ्या कर्मचाऱ्यावर आपण ही बँक अतिशय चांगल्या पद्धतीने चालवली आणि आज आपण मराठवाड्यामध्ये नंबर 2 ची बँक आपली आहे. दादा, थकबाकी किती आहे आणि किती वसूल झाली आणि बाकी जी थकबाकी उरली राहिली त्यासाठी काय उपाययोजना तुम्ही सांगा. दादा, मग बँकेमध्ये आता कर्मचारी किती कर्मचारी आणखी आपल्याला लागणार आहेत? आम्हाला 153 ची परवानगी मिळाली. कर्मचारी 150 ची परवानगी गव्हर्नमेंटच्या हातामध्ये. आम्ही गव्हर्नमेंटला कळवलं की त्यांनी भरती करावं. टेक्निकल त्यांच्याकडून राजकीय तेवढं सक्रिय दिसत नाही, तुम्ही काय सांगा? आता मी 84 क्रॉस केलेलं आहे. मार्गदर्शन करतो. ऐकले नाही ऐकले. 2008 पासून संचालक म्हणून बळकट झालेला आहे. प्रशासक लागले नाही, काय नाही. बँकेमध्ये संभ्रमांची परिस्थिती निर्माण झाली आहे. बँकेमध्ये संभ्रम झाला तर एवढी प्रगती कसं होईल? संभ्रम झाल्यानंतर एवढी प्रगती कसं होईल? आज नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 2025-26 या आर्थिक वर्षाच्या ताळेबंदाच्या अनुषंगानं असलेली आर्थिक स्थिती आपल्यासमोर मांडण्यासाठी माननीय अध्यक्ष महोदयांनी पत्रकार परिषद बोलवली होती. आपण पत्रकार परिषदेला अत्यंत शॉर्ट नोटीसवर उपलब्ध झाला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि बँकेच्या ताळेबंदाची संपूर्ण माहिती इत्यंभूत अध्यक्ष महोदयांनी दिलेलीच आहे, परंतु ठळक ज्या गोष्टी आहेत त्या मुद्दाम उल्लेख करतो. बँकेचा जो ढोबळ नफा आहे तो 53,75,00,000 रुपये झालेला आहे आणि त्यामध्ये वैधानिक ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी जाता 7,32,00,000 रुपये निव्वळ नफा बँकेला झालेला आहे. बँकेनं
या मध्यंतरीच्या ज्या काळा आहे त्या काळामध्ये बँक तुम्हाला माहिती आहे की 2005 या काळामध्ये अत्यंत अडचणीत होती. 562 कोटी रुपये बँकेचा NPA होता आणि तो NPA वसुलीसाठी बँकेनं जी कारवाई केली, संचालक मंडळाने जे निर्णय घेतले आणि त्यामुळं आज बँकेचा NPA आकडा जर पाहिला तर तो 136 कोटीवर आहे. ज्याचं एकूण कर्जाची प्रमाण जे होतं ते 88% होतं आणि ते प्रमाण आता 14.20% एवढं आलेलं आहे. त्यासोबतच बँकेचा जो तोटा होता तो 370 कोटी रुपयाचा होता आणि आज परिस्थिती जर पाहिलं तर तोटा भरून काढून आपण आता 53 कोटी आपण जोगळ नफा आणि निव्वळ नफा जो आहे तो आपला 7 कोटी 32 लाखावर आलेला आहे. आणि इतर सर्व पॅरामीटर जे आहेत जे नाबार्ड RBI यांच्या निकषानुसार सर्व पॅरामीटर बँक फुलफिल करते आहे. आणि आता जिल्ह्यातील सर्व ग्राहकांना बँक डिजिटल माध्यमातून सेवा उपलब्ध करून देते आहेत. बँकेकडे मोबाईल व्हॅन आहेत, RTGS NEFT असेल, SMS सुविधा असेल, सर्व सुविधा ज्या नॅशनलाइज बँका किंवा प्रायव्हेट बँका देतात त्या आपण देतो आहोत. यासोबतच मला सांगायला अत्यंत आनंद वाटेल की भोकर शाखा आमची जी आहे त्याच्या 24 तारखेला लोकार्पण आहे. त्याला माननीय सहकार मंत्री महोदय येणार आहेत, माजी मुख्यमंत्री महोदय येणार आहेत आणि अत्यंत सुसज्ज अशी इमारत आम्ही तिथे उभारलेली आहे. त्यासोबतच विरोधी शाखा सुद्धा आपण मॉडिफाय केलेली आहे, तिचं सुद्धा 25 तारखेला लोकार्पण आहे. आणि आता नायगाव शाखा सुद्धा आपण बांधकाम करतो आहोत. म्हणजे बँकेनं खूप चांगली प्रगती केलेली आहे आणि ती आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत जावं ही आमची अपेक्षा आहे. बँक नफ्यामध्ये येण्यासाठी कुठले निर्णय बँक नफ्यामध्ये येण्यासाठी अत्यंत चांगले निर्णय संचालक मंडळाने घेतले, ज्यामध्ये वसुलीसाठी खूप मोठे मोठे निर्णय झालेले आहेत. जी वसुली होणं शक्य नव्हतं ती वसुली सुद्धा आपण केलेली आहे आणि ती वसुली झाल्यामुळं आपली प्रगती झालेली आहे. एकूण किती कर्मचारी आहेत आणि किती आवश्यकता आहे? एकूण आपल्याकडे आता 150 कर्मचारी आहेत. ते 541 कर्मचाऱ्याचा आकृतीबंध आपल्याला मंजूर आहे. परंतु कर्मचाऱ्याचा अभाव असताना सुद्धा कमी कर्मचाऱ्यामध्ये खूप चांगलं काम कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे. सर, जिल्ह्यातील साखर कारखाने जे आहेत त्यांच्याकडे किती कोटी थकबाकी येणं बाकी आहे? जिल्ह्यातील आतापर्यंत आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर 562 कोटी रुपये NPA होता. आपण आता तो वसूल करत आलेलो आहोत. आता फक्त 136 कोटी रुपये राहिलेला आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने 4 कारखाने आहेत, 5 कारखाने आहेत. गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना असेल, कलंबर असेल, त्याच्यानंतर जयांबिका असेल, हुतात्मा असेल आणि जय शिवशंकर या 5 कारखान्याकडे 130 कोटी रुपये येणं बाकी आहे. आणि इतर जे आहे ते मग इतर संस्था छोटे छोटे आहेत. बँकेमध्ये सेव्हिंग सस्पेन्स एक हेड आहे, त्याच्यामधले जे पैसे आहे ते मंडळ आपण बँक वापरता येईल का त्याला? नाही बघा, सेव्हिंग सस्पेन्स लिमिट का ओपन केलं जात आहे? कारण तिथं अकाउंटचे डिटेल नसतात तर ती सस्पेन्सला रक्कम जाते. परंतु ज्यावेळेस ते डिटेल उपलब्ध होतात ती सस्पेंड होऊन ती डायरेक्ट त्यांना दिली जाते. परंतु अशा अमाऊंट जर असतील जास्त तर त्या RBI ला 10 वर्षांनंतर पाठवावे लागतात, ते आपण पाठवतात. ते आपल्याकडे वर्क होते.